सर्वांना जय जिजाऊ. कुठलीही क्रिया घडून गेल्याच्या नंतर प्रतिक्रिया येणं हा स्वाभाविक असतं. 2016 मध्ये मोठ्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि या मोर्चातून एकीकडे जगामध्ये आदर्श प्रस्थापित झालेला असताना दुसरीकडे या मोर्चाला हे करण्यासाठी प्रतिमोर्चे सुद्धा निघाले. कदाचित हा राजकारणाचा भाग असावा. आत्ताही मनोज जरांगे पाटलांचं आरक्षणासंदर्भातलं आंदोलन संपलं. या आंदोलनादरम्यान अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, मदत दिली. मुस्लिमांनी, ओबीसींनी आणि बामसेफ सारख्या संघटनांनी सुद्धा सक्रियपणे पाठिंबा देऊन मदत केली. मात्र अपवाद काही ज्या काही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या किंवा मराठ्याला सुद्धा हिंदू या वर्गवारीत टाकणाऱ्या ज्या काही RSS प्रणित संघटना आहेत, मग बजरंग दलासारख्या असतील किंवा भिडे गुरुजी आहेत त्यांचे चेले असतील, तर यांनी या मराठ्यांचे जे काही मुंबईमध्ये हाल होत होते तर त्या हाल होत असताना कुठलीही मदत केली नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आणि खरं आहे. दुसरीकडे हे आंदोलन संपल्याच्या नंतर जो काही GR हातामध्ये पडला त्याच्यामध्ये फारसं काही वेगळं आहे असं नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. हा लढा अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र अशाही स्थितीत जो काही सरकारने जे काही उपोषणकर्त्यांच्या हातामध्ये जे काही पत्रक दिलं तर त्या पत्रकामध्ये फारसं काही वेगळं नाही आहे. मात्र त्याच्या अगेन्स्टमध्ये पुन्हा 2-3 संघटना ह्या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत किंवा 2-3 वकील हे कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्यांना कुणाचं पाठबळ आहे, ते कशासाठी गेले हा वेगळा विषय आहे. मात्र याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आधीच अस्तित्वात होत्या त्याच गोष्टी पुन्हा नव्यानं आहेत. मात्र तरीसुद्धा अनेक गल्लीबोळामध्ये, छोट्या छोट्या शहरामध्ये OBC लोक रस्त्यावर येत आहेत, याला विरोध करत आहेत. बाकी अजून काही बंजारा वर्गसुद्धा त्यांची एक मागणी घेऊन पुढे येत आहे. आणि मग यातून फारसं होत काही नाही. मात्र राजकारणी लोकांचा हेतू त्यातून साध्य होतो आणि जी काही समाज जो काही एकमेकांसोबत सलोख्यानं राहत होतं त्याच्यामध्ये आकारण दुफळी निर्माण होते. यापूर्वीही असे प्रयत्न झालेले आहेत की मराठा विरुद्ध OBC, मराठा विरुद्ध वंजारी असे संघर्ष मुद्दामहून तयार करण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये झालेला आहे. आणि हा अलीकडच्या काळामध्ये किंवा आत्ताच होतो असं नाही, ही राजकारणी लोकांची सगळी चाल असते आणि याच्यापासून समाजानं सावध असणं गरजेचं असतं. आता यापूर्वी जे काही विदर्भातील मराठे आहेत तर मुळात मराठा ही जातच नाही आहे. मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे आणि जे काही हैदराबाद गॅझेटियरचा आपण जे वारंवार उल्लेख करत असतो ते 1911च्या आधी जी काय तर मराठा समाजाची कुठेही जात म्हणून उल्लेख नाही आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, नाही दिलं पाहिजे. मात्र आधी जे काही समाजाला आरक्षण मिळत होतं, विदर्भामध्ये अनेक मराठे हे कुणबी आहेत आणि सहजपणे ते पुराव्याच्या आधारावर कुणब्याचं प्रमाणपत्र मिळू शकतात. म्हणजे याचा अर्थ ते OBCमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतात. मात्र त्यांना OBCतून आरक्षण द्यायचं नाही यासाठी काही OBC संघटना समोर येत आहेत. आता याच्यासाठी बरीच कागदपत्र जी आहेत तर ती पडताळणी जर केली तर पडताळणीच्या केल्याच्या नंतर अनेकांनी निवडणुकांसाठी, शिक्षणासाठी, इतर गोष्टींसाठी कुणब्याची प्रमाणपत्र ही रक्त नातेसंबंधातून, इतर याच्यातून, दाखल्यातून मिळवलेली आहेत. आणि त्याहीसाठी आता पुन्हा जे काही उपोषणाचं आंदोलन संपलेलं आहे तर त्यासाठी तीच प्रक्रिया वापरली जाणार आहे. मात्र तरीसुद्धा याच्यासाठी जो काही विरोध हा सामाजिक तयार होतो आहे तर हा नेमका कशासाठी होतो आहे हे कळण्यास मार्ग नाही. जे काही आता पुराव्याच्या आधारावर OBC प्रवर्गात जर त्यांना कुणब्याचं प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच्यामध्ये कोणी हरकत किंवा आक्षेप घेण्याचं काही कारण नसावं असं आम्हाला वाटतं. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील याच्याबद्दल तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.